ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नाशिक विभागातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात चौकशी अधिक तीव्र झाली असून शिक्षण विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्था चालक यांची नावे तपासाच्या कक्षेत आली आहेत। स्कॅन केलेल्या सह्यांच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करून शालार्थ आयडी मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। चौकशी दरम्यान जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमधील नियुक्ती आदेश, जावक नोंदी, मान्यता प्रस्ताव, वेतन मंजुरी, कागदपत्रे आणि सेवा पुस्तिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे। काही ठिकाणी मूळ दस्तऐवज गायब असल्याचेही समोर आले, त्यामुळे विभागीय पातळीवर विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। या प्रकरणात चौकशीसाठी शिक्षण विभागातील अधिकारी राजेश क्षीरसागर तसेच कर्मचारी देविदास कुलाड, प्रीती शिंदे, ज्योती शिंदे, निशादेवी बंडगार, उकिरडे, सुधाकर तेलंग, बोरसे, चौगुले यांची नावे चर्चेत आली आहेत। शिवाय काही आजी-माजी मुख्याध्यापक, लिपिक आणि संस्था चालक यांच्याकडूनही स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अनेक शाळांमध्ये स्कॅन केलेल्या जुन्या सह्यांचा वापर करून बनावट शालार्थ प्रस्ताव तयार करण्यात आले। काही नियुक्त आदेश प्रत्यक्ष जावक क्रमांकाशी जुळत नसल्याचेही स्पष्ट झाले। संबंधित लिपिकांचे हस्ताक्षरांचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी मागविण्यात आले असून चौकशी समितीने मूळ कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे। दरम्यान या प्रकरणातील अंतिम सुनावणी शुक्रवार दिनांक 29 मे रोजी नाशिक विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयात होणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार असून जळगाव जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, आजी-माजी मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। तपासादरम्यान आर्थिक गैरव्यवहाराचेही संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे। काही कर्मचाऱ्यांनी दिलेले पैसे परत मागण्यास सुरुवात केल्याची चर्चा असून या संपूर्ण प्रकारात आर्थिक फसवणूक, बनावट दस्तऐवज निर्मिती आणि नियमबाह्य नियुक्ती प्रक्रिया यांचे गंभीर स्वरूप समोर येत आहे। प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे। दोषी आढळणाऱ्यांवर निलंबन, सेवा समाप्ती तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।